गाईज आम्ही आता आलेलो आहोत पनवेल स्टेशनला. गाईज आम्ही जुईली नगर सोडली. आता आम्ही संतोष पाडायला आलो. जुईली नगर सोडून आता आम्ही संतोष पाडा आणि नंतर मग आम्ही सॅन्टा क्लॉज नगरला जाणार. नंतर आम्ही विशालदाच्या स्टेशनला पोहोचू. जावाचा सहलीला सिद्धिविनायक मंदिरात आणि आम्ही आता इथे खायला हा आणि आम्ही खायचे दुकानं शोधतोय कारण की आम्ही काही खाल्लो नाहीये. मग आम्ही मंदिरात न जाऊन आल्यावर आम्ही खाणार. आपण ते नाही खायचंय का वडापाव? हा दादरचा वडापाव. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता खूप भूक लागले. मग आता आम्ही खायला जातो. देवपूजा झाले, आता पेटपूजा करून घेतो जरा. हम निकल रहे हैं. किधर निकल रहे हैं? राणीची बाग बघायला. आता जाऊन ट्रेन बदलू. 10 मिनिटात ट्रेननी पोहोचू आम्ही. मग भेटूया राणीच्या बागेत. आता झू मध्ये पोहोचलेलं आहे. झू मधली माकडं जरा बाहेर आहेत. माकड नंबर 1, माकड नंबर 2. तर आता आम्ही आतमध्ये फिरतोय. तुम्ही लोक बघा आम्हाला. आमच्या अर्धे मंडळींनी तिकीट काढलेलं आहे. आम्ही तोपर्यंत टाइमपास करत होतो. आम्ही फोटो बिटो काढले. मी तुम्हाला हे बघा आम्ही घरात पण त्यांनाच बघतो, आता इकडे पण त्यांनाच बघायला चाललंय. जिच्या युट्यूब चॅनल आहे तिला बघायला चाललंय. काय बोलताय? चला घरी. गाईज एक दुविधा आहे. मला प्राणी नाही आवडत आणि मला पण नाही आवडत आणि आणि आम्ही त्याला बघायला आलोय. इथे ते सरडा बघा गाईस. जरा जास्त लॉयल होता, त्याने त्याचा कलर चेंज नाही केला. रंगच नाही बदलला भाई त्याचा. आता फायदाच काय त्याचा? आता त्याला बिचारा हाँ VIP ट्रीटमेंट मिल रहा है गाइस. अगर इसमें से किसी ने पॉटी की गलती से भाई पक्ष्यांच्या जाऊ आम्ही भाई. निकलो इधर से, जल्दी निकलो इधर से. ये रिस्की था. बहुत कॅज्युअल आहे. ये बहुत रिस्की था. जर का एकाने जरी पॉटी केली ना तर मग गेम संपला. पडायला पाहिजे भाई. मज्जा येणार. मज्जा नाही कितीच पडायला. तिकडनं तसे येतात. व्हेरी नाइस, व्हेरी डेलिकेट. कोमल गाइस स्कूल की पिकनिक आ गई है. हेलो गाइस, हमने सनस्क्रीन ब्रेक लिया है गाइस. सनस्क्रीन ब्रेक घेणं पण इम्पॉर्टंट आहे. का तर आम्ही उन्हात फिरतो. मुंबईचं ऊन सगळ्यांना माहिती आहे. बघू शकता. नाही, नो प्रमोशन गाइस, नो प्रमोशन. ओनली फॉक्सटेल, नो प्रमोशन. देख सकते हो गाइस, किसको मिरर बना डाला है फॉक्सटेल. किसको मिरर बना डाला है. एवरी रिफ्लेक्शन इज अ मिरर गाइस. एवरी रिफ्लेक्शन इज अ मिरर. पूस पहिला तिला. सगळा काल काय केलं? फुफ्फुसाची स्पेलिंग बोल. LUNGS. फुफ्फुसाची स्पेलिंग LUNGS. मैं गरीब हूँ. मुझे ICSE में पढ़ा के कुछ फायदा ही नहीं किया. पर्सनल हो रहा है, ये पर्सनल हो रहा है. शेताचं पाणी कुठे ठेवलंय? कलिंगड. हम 24-25 साल के लड़कियां कलिंगड़ पे बैठने के लिए बहुत एक्साइटमेंट. वॉटरमेलन पर बैठी हो गाइस. गार वाटतंय का? आता आम्ही चाललोय मगर बघायला. मगर क्यों? आपल्याला लोक घुरते. गाइस हमको एक्वेटिक एनिमल्स पसंद है.
तिकडे पण आहे, ती बघ, ती बघ, ती बघ. A few moments later. सहलीला जायचा टाइमपास करून आमची फालतूगिरी करून आमचे सगळे व्हिडिओ काढून झालेले आहेत. आता आम्ही मगर बघायला चाललो परत एका ब्रेक नंतर. ये फैन के कितने फैन है देखो. हे सगळे आपण पक्षी वगैरे बघितले, पण तुला सर्वात जास्त आपल्याशी रिलेटेबल माणूस रिलेटेबल काय वाटेल माहिती का? आता हा प्राणी रिलेटेबल, एकदम रिलेटेबल. इथे आल्यापासूनचा बेस्ट प्राणी बघितलेला आहे. लोक स्ट्रॉबेरीवरती लक्ष देतात. हा बघ, जन्मलेले फुकट आहे. स्ट्रॉबेरीला पण नजर लावतात ती माणसं, खाऊ देत नाही. दया नाही, दया नाही. आम्ही ते रील मध्ये जो हरवलेला होता ना पेंग्विन, तो पेंग्विन ना तो कुठे गेलेला कुठेतरी गेलेला तो परत तो आता चालत चालत फिरत फिरत आलेला आहे झू मध्ये. मग आता आम्ही त्याला घेऊन परत हिमालयाला सोडायला जातो. हा मस्त भाई, हे पेंग्विन बघतच राहूयात. बाहेर एवढं ऊन इथे मस्त एकदम पेंग्विन सोबत राहूयात काय आपण? राहू शकतो. येस, गाईज त्यांना सीसॉ पण भेटलाय खेळायला, पण तरी ते सगळे इतके आळशी आहेत का कोण खेळायला नाही जात. आणि आता जस्ट 2-3 मिनिटं आधी त्यांची भांडणं चालले. ते बघा, तिकडे बघा, तिकडे तो सिरियस डिस्कशन चाललाय. तिकडे जास्त की नंतर मारायचा कसा आहे बाकीच्या ना. ते बघ ते आले आता ते एकदम राडा करणार. हे बघा एकदम ह्याच्यात आले, एकदम आता भांडणं करणार. बघा कसे चालले आता. येस आता झाला. ते बघ हे झोपाली. अरे येस, असू दे, बाकी की कहाणी हम लोग जाते हैं. बाय गाईज, पेंग्विन बघून आलो, दमलो आता बसलो. आता मला बघायला जाणार आहे शेरला. बघितलं तरच येणार. तर तरी मी बघितलंय. अगर हो रही हो गर्मी तो पियो पानी, क्योंकि गर्मी का दुश्मन पानी, पानी गर्मी का दुश्मन, गर्मी का दुश्मन पानी, पानी गर्मी का दुश्मन. मला पण पाणी द्या, गर्मी में साथी पानी, गर्मी का दुश्मन पानी, पानी गर्मी का दुश्मन. बसतं इथे का बसलात माहितीये का खाली? क्योंकि जो गरीब हो ना आदमी, वो साला अपनी आदत से गरीब हो. एक्झिट. मी यांना सांगते कॅफेटेरिया मधनं बाहेर आल्यावर एक नंबरची खोटारडी आहे. हे लोक सगळे बाहेर निघत होते, बोलते परत रिटर्न जाऊ. मी यांना सांगितलं की एक्झिट टू झू, एक्झिट बोलत होती की इकडे आम्हा दोघींना येड्यात काढले सगळी. आणि ही दिदी तेव्हापासून मला आयसीएससी शिकवत होते. आता कुठे गेला हा मेरी जान. ठोकू नको. मोठे प्राणी बघायला, जसं की हिप्पोपोटॅमस जो कॅमेरा पकडून उभा आहे, आणि जसं की फालतू माणूस जो हा बघा, आणि जसं की ब्रेव माझ्यासारखे एकदम असं जायचंय आपल्याला. ये कुछ तो उर्दू में लिखा है. आपण किधर समझ रहा है? बरोबरच आलो. हा बोला. डिअर इज नॉट डिअरिंग. हॅलो डिअर, कम हिअर. चैतन्य बोलायला हॅलो डिअर, कम हिअर. डिअर इज वॉन्टिंग टू घोरोफाय. बघायला आलोय. हा खरा डिअर आहे, हा खरा डिअर आहे. खोटे होते. सांबार आहे, त्याची इडली हरवले. सांबार पण पाहिजे. दीदी त्याचा डिअर दाखव. आम्ही आता जिथे गेलेलो तिथे खूप सारी लोक होती आणि आता आम्ही असंच व्हिडिओ करत होतो. बिचारे ऑकवर्ड होऊन निघून गेले. मग आमच्याकडे खुला मैदान होता, मग आम्ही खूप सारी बडबड केली. सभा भरले.
महिला मंडळ आणि पुरुषांची सभा भरली. अरे ती त्यांची मम्मी आहे. आर टू लेझी टू कम आउटसाइड. पुंजा भाई हा गरम झाला अख्खा लावासारखा. फ्लोरीज लावा दीदी. टेक अ पॉज. स्टॅच्यू गाईज कम हिअर. टेक अ पॉज अँड थिंक. जंगल आणि आजपासून मी पालेभाज्या सोडल्या. काय करू शकतो. आता माझ्या उपवासाच्या नंतर फक्त मी नॉनव्हेज जंगल वाच. किती हुशार माणूस आहे हा. तू काय करणार आहे चेतन? बरोबर आहे. मला यार थकली. जंगल मी वाचतोय. पण फक्त नॉनव्हेज खाईल म्हणजे झाडांना वगैरे मारणार नाही आणि फक्त नॉनव्हेज खाणार. शेर अब शेर की तरह रहेगा. चलो चलो देखते हैं शेर और बिबट्या और वाघ संकटात चला पटकन संकटात चला धावा धावा. धरा 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 माझा भाविकांनी वाघ बघण्यासाठी गर्दी करू नका. इम्पॉर्टन्स ऑफ टायगर बिगर लिहिलेलं आहे. आम्ही आता रिटर्न परत वाघ बघायला येणार गाईस, कारण की तो फक्त आम्हाला त्याचा थोडासा चेहरा दिसलाय. आता तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही परत येणार. इट इज नाईस. हॅलो गाईज, आम्ही टायगर बघायला आलो आणि इकडे सगळे माहीत गर्दी किती आहे. दिसला अस्वल दिसला भाई. धावत धावत आलो आम्ही रिटर्न. मस्त दिसतोय मस्त दिसतोय. भागो. कुठे रे? अरे ओ माय डिअर बियर. बियर बघ बियर. वेअर यू? खरोखर तिकडे बसलेलो होतो आणि चैतत त्यांनी सँडल बिंडल काढून बसलेली. बियर दिसला म्हणून चैतत ते बघा. शो युअर शूज. असं बरं वाटतं. बियर एका बियर साठी हातात शूज घेऊन धावत पळत आलोय आम्ही. झोपला होता. हा बिचारा झोपला होता. एवढा मोठा आहे भाई तो खतरनाक. बियरला एवढी केस होतात माहिती नव्हती मला. अस्वल. हॅलो गाईज, उठो गाईज. गुड मॉर्निंग. ए जाऊ नको प्लीज. 1 hour later. हॅलो गाईज, आम्ही म्युझियम मधनं आता आलोय. खूप जास्त किती चेहरा घेऊन यायचा. आम्ही आता म्युझियम मधनं बाहेर आलो. 20,000 स्टेप्स झाले. 20,000 दीदी आणि दीदी अजून मस्त पण मला वाटतं आपण फुर्सत मध्ये आलो असतो तर अजून एन्जॉय केलं असतं. पण ऑलरेडी पाय दुखतंय त्यामुळे. आणि भूक लागली. 10 रुपयाचं एन्जॉय केलंय. 10 रुपयाचं नेक्स्ट टाइम कर. भाई साहब वरती गाईज येऊ शकतात पण टाइम असला. तर आमचं सगळं बघून बिघून झालेलं आहे. बाबा आम्ही जवळ 4.5 तास फक्त झू फिरत होतो. नंतर तिकडचा तो म्युझियम तो फिरलो. कमरेचा सत्यानाश झालेला आहे सगळ्यांच्याच. आता पाय असे डोक्यावरती घेऊ. घरी निघू. आता जातो काहीतरी खातो. पहिले तर नाही पनवेललाच जाऊन खाऊ. A few moments later. झाले. सर. हॅलो गाईज, आम्ही आता रिटर्न आलेलो आहोत आणि आमचा दिवसभर एकदम मस्त दमलेलो आहोत. पण आम्ही खूप सारा एन्जॉय पण केलेला आहे. हा ब्लॉग इथेच एंड करतो. शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.